महायुतीने बाजी मारल्या खरी, पण महायुतीमध्ये मुख्यमंत्री होणार कोण याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलंय। काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्री पदासाठी कोणतीही आडकाठी नसल्याचं सांगितलं, तर काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वरिष्ठ जो निर्णय घेतील तो निर्णय मला मान्य असल्याचं पत्रकार परिषदेत सांगितलंय। आता यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव आणि खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे। सोशल मीडियावर त्यांनी भावनिक पोस्ट शेअर करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं कौतुक केलं। श्रीकांत शिंदे म्हणाले, मला माझे बाबा आणि आमचे शिवसेना मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेब यांचा खूप अभिमान वाटतो। त्यांची महाराष्ट्र आणि येथील जनतेशी असलेली अतूट बांधिलकी अतुलनीय आहे। त्यांनी अहोरात्र अथक परिश्रम केला, समाजातील प्रत्येक घटकाची निस्वार्थ सेवा करून त्यांचं प्रेम, विश्वास आणि प्रशंसा मिळवली। ते स्वतःला सीएम म्हणजे कॉमन मॅन समजतात। त्यांनी सर्वसामान्यांसाठी वर्षा बंगल्याचं दार उघडलं आणि जनसेवेत एक नवा इतिहास घडवला। कारकिर्दीच्या शिखरावर असतानाही त्यांची नम्रता आणि कर्तव्य भावना दिसून येते। आज त्यांनी माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि माननीय अमित शहाजी यांच्यावर विश्वास ठेवून वैयक्तिक महत्त्वाकांक्षेपेक्षा युती धर्माचं पालन करत एक प्रगल्भ उदाहरण ठेवलं आहे। सत्ता आणि पद अनेकदा सार्वजनिक जीवनावर वर्चस्व गाजवते, भल्या भल्यांना मोहात पाडते, पण शिंदे साहेब अपवाद ठरले। त्यांच्यासाठी जनसेवा आणि राष्ट्रनिर्मिती हे नेहमीच सर्वोच्च प्राधान्य राहिलं आहे आणि त्यांचा वारसा पुढील पिढ्यांना प्रेरणा देत राहील। गोरगरिबांचा आशीर्वाद आणि सदिच्छा ही शिंदे साहेबांची खरी संपत्ती आहे। खूप अभिमान वाटतो बाबा, अशी भावनिक पोस्ट त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासाठी लिहिली आहे। सध्या श्रीकांत शिंदे यांच्या या पोस्टची सर्वत्र चर्चा होत आहे। सणासुदीचा आनंद द्विगुणित करा वारणा उत्पादनांसोबत। वारणा श्रीखंड, तूप, दही, दूध, लस्सी, बटर, चीज आणखी बरंच काही। सणासुदीच्या काळात शुद्ध आणि सात्विक वारणा उत्पादने घरी आणा। वारणा, आनंद अस्सल चवीचा।